नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत इयत्ता 8वी प्रकरण 12 अवयवीकरण, ज्यामध्ये स्वाध्याय 12.1, ज्यामध्ये प्रश्न 1, दिलेल्या पदांमध्ये सामान्य अवयव मिळवा। सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, की सामान्य अवयव म्हणजे काय ते आपण एका उदाहरणाद्वारे समजूया। समजा की तुम्हाला कोणी सांगतंय की 4 आणि 6 मध्ये सामान्य अवयव काय आहे। आता सामान्य अवयवचा अर्थ काय असतो की 4 आणि 6 कोणत्या एकाच पाढे देतात। आपल्याला माहिती आहे की तो पाढा आहे 2चा। या 2ला आपण काय म्हणणार, 4 आणि 6चा सामान्य अवयव। एकदम सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो। या प्रश्नामध्ये आपण अंकांसोबत बहुपदी मध्ये सामान्य अवयव मिळवायला शिकूया। विद्यार्थी मित्रांनो, आपण गणिताला जेवढे कठीण समजतात तेवढे कठीण नसते। जर आपण योग्य आणि सोप्या पद्धतीने जर गणित सोडवतोय आणि जर त्यांची आपण नियमित प्रॅक्टिस करतोय तर गणित सारखा विषय आपल्यासाठी खूपच मजेदार आणि सोपा वाटेल। तर चला आपण मुख्य प्रश्नावर येऊया। दिलेल्या पदांमध्ये सामान्य अवयव मिळवा, ज्यामध्ये प्रथम गणित आहे 12x आणि 36। आपल्याला माहिती आहे की 12 आणि 36 12च्या पाढ्यात येतात। याचा अर्थ 12 हा दिलेल्या पदांमध्ये सामान्य अवयव असेल। पण ते सोडवायचे कसे? पहिली संख्या आहे आपली 12x। तर काय करूया आपण, 12x चे अवयव पाडूया। अवयव सगळ्यांना पाडता येतच असतील। 12 चे अवयव म्हणजे की 12 कोणत्या पाढ्यात येतात, 12 येतात 4च्या पाढ्यात, 6च्या पाढ्यात। जो पाढा आपल्याला लक्षात येईल तो पाढा इथे उतारा करायचा आणि मागे x। पुन्हा आपण 4चे अवयव पाडूया। 2 दुने 4 आणि 3 अविभाज्य संख्या असल्या कारणाने 3 जसेच्या तसेच ठेवूया। तर हे झाले 12x चे अवयव। पुढे आपण पाडूया 36 चे अवयव। 36 चे अवयव म्हणजे 6 गुणिले 6, 66 36 होतात, बार्तिक 36 होतात, 9 चौक पण 36 होतात। पण तुम्हाला जी संख्या सर्वप्रथम आठवण येत असेल ती संख्या इथे लिहून घ्या। 6 चे अवयव 2 6, पुन्हा 6 चे अवयव 2 6, हे झाले 36 चे अविभाज्य अवयव। तर या ठिकाणी आपण लिहूया म्हणून सामान्य अवयव। बघा मित्रांनो, दोघांमध्ये समान समान काय दिसतोय, 2 2। इथे लिहूया 2, पुन्हा 2 2, इथे लिहूया 2। त्यानंतर अजून काहीतरी सामान्य दिसतोय 3 3। तर या ठिकाणी अजून लिहूया गुणिले 3। तर या ठिकाणी या दिलेल्या संख्यांचा जो पण गुणाकार होईल ते तुमचं उत्तर असेल। चला गुणाकार करूया। 2 दुने 4, 4 त्रिक 12। तर हे 12 तुमचं काय असेल, उत्तर। पुढचं गणित घेऊया 2y। आता 2चे अवयव तर पडत नाही, तर त्याला तुम्ही असं लिहू शकता 2 1 2 आणि y चे अवयव y। 22xy याचा अवयव पाडूया। 11 दुने 22 गुणिले x गुणिले x। आता बघा दोघांमध्ये तुम्हाला सामान्य काय दिसतंय, या ठिकाणी आपण लिहूया सामान्य अवयव बराबर दोघांमध्ये कॉमन काय दिसतंय बघा, 2 2 y y। या ठिकाणी आपण 2y, इथे y आहे, त्याच्यानंतर इथे एक वेळा x आहे आणि एक वेळा y आहे, म्हणजे दोघांमध्ये कमीत कमी y आहे। म्हणजे आपण याचं उत्तर काय लिहूया, 2y। हे तुमचं उत्तर झालं। पुढे गणित आहे 14pq। आता 14चे अवयव 2 7 14।
आणि पी किती वेळा आहे 2 वेळा, तर इथे लिहूया पी गुणिले पी. आणि क्यू किती वेळा आहे 2 वेळा, तर इथे लिहूया क्यू गुणिले क्यू. त्यानंतर 28 पी वर्ग क्यू वर्गचे अवयव पाडूया. 14 दुने 28. इथे पी किती वेळा आहे, सॉरी वरच्या गणितामध्ये पी 1 वेळा आहे आणि क्यू 1 वेळा आहे. या ठिकाणी 2 साती 14, पी 1 वेळा क्यू 1 वेळा. त्यानंतर 14 दुने 28. या ठिकाणी पी 2 वेळा आणि क्यू किती वेळा आहे 2 वेळा. पुन्हा 14चे अवयव पडतात, इथे लिहूया 2 साती 14. त्याला गुणिले 2, पी गुणिले पी क्यू गुणिले क्यू. लिहूया इथे दोघांमध्ये सामान्य अवयव. या ठिकाणी सामान्य अवयव बघूया. या ठिकाणी बघा 2 2 7 7 पी पी क्यू क्यू. तर या ठिकाणी आपण लिहूया 2 1 वेळा 7 1 वेळा, म्हणजे 7 दुने 14 आणि त्याच्या बाजूला पी क्यू. हे झाले 14 पी क्यू आपल्या दिलेल्या गणिताचं उत्तर. आता पुढच्या संख्येमध्ये नवं काय आहे, तर या ठिकाणी आपल्याला 3 संख्यांमध्ये सामान्य अवयव काढायला सांगितलेत. जर तिन्ही 3 संख्यांमध्ये एखादा अंक कॉमन असेल तर त्या अंकाला आपण सामान्य अवयव म्हणूया. पण या ठिकाणी मला वाटत नाही की कोणत्याच गणितामध्ये कोणत्याच ठिकाणी सामान्य अवयव निघत नाही. तर अशा वेळेस काय करायचं बघूया. या ठिकाणी 2 1 चे अवयव बे 1 बे आणि इथे एक्सचा अवयव एक्स. त्यानंतर 3 चे अवयव 3 1 3 आणि एक्स किती वेळा 1 वेळा, सॉरी 2 वेळा. त्यानंतर 4 चे अवयव 2 गुणिले 2 आणि तिथे लिहूया 1 बे 1 बे. 1 लिहिण्याचं कारण काय, कारण की या ठिकाणी कोणतीच संख्या मॅच होत नाही, त्यामुळे 1 लिहू शकतात. आता या तिघांमध्ये कॉमन फक्त काय आहे 1, तर याचं उत्तर काय मिळेल 1. पुढे संख्या घेऊया आपण 6 ए बी सी. 6 चे अवयव बेत्रिक 6 ए गुणिले बी गुणिले सी. त्यानंतर आहे 24 ए बी चा वर्ग. 24 चे अवयव 12 दुने 24 ए गुणिले बी गुणिले बी. 12 चे अवयव 2 गुणिले 6 गुणिले 2 जसेच्या तसे ए गुणिले बी गुणिले बी. पुन्हा इथे अवयव पाडूया. 6 चे अवयव बे त्रिक 6, 2 जसेच्या तसेच ए गुणिले बी गुणिले बी. आता पाडूया आपण 12 ए वर्ग बी चे अवयव. आता 12 चे अवयव आपल्याला माहिती आहे 2 गुणिले 2 गुणिले 3 आणि ए गुणिले ए गुणिले बी. आता या तिघांमध्ये आपल्याला सामान्य काय दिसतंय, या ठिकाणी बघूया आपण तिघांमध्ये सामान्य काय आहे बघा. पहिल्यामध्ये 2 2 आणि इथेही 2, तर इथे लिहूया आपण 2. अजून तिघांमध्ये सामान्य काय 3 3 3, तर अजून इथे लिहूया 3. तिघांमध्ये सामान्य काय ए, सॉरी ए आणि इथे पण ए. अजून बघा तिघांमध्ये बी बी बी, तर या ठिकाणी बी. तर फायनली उत्तर मिळेल इथे 6 ए बी. कळलं. पुढचं गणित आणि शेवटचं गणित 16 एक्साचा घन. तर 16 एक्साचा घन 16 चे अवयव शॉर्टकट पाडूया. बे दुने 4 4 दुने 8 आणि 8 दुने 16 आणि एक्स किती वेळा लिहूया 3 वेळा. त्याचप्रमाणे आपण -4 एक्साचा वर्ग याच्यातून मायनस ला वेगळं करूया आणि 4 चे अवयव बे दुने 4 एक्स गुणिले एक्स. नंतर 32 एक्साचे अवयव, याचे पण आपण अवयव आपण शॉर्टकट लिहूया. किती वेळा 2 बे दुने 4 4 दुने 8 8 दुने 16 आणि 16 दुने 32. बघा तिघांमध्ये सामान्य अवयव तिघांमध्ये बघा 2 2 2 2 2 2, म्हणजे इथे 4 लिहूया.
अजून तिघांमध्ये समान काय आहे? इथे 2 आहे, इथे 2 आहे, पण इथे 2 नाही. तिघांमध्ये समान असायला पाहिजे. तर तिघांमध्ये समान x x x, इथे उत्तर मिळेल 4x. समजले उदाहरण विद्यार्थी मित्रांनो? जर तुम्हाला काही कळलं नसेल तर कॉमेंट बॉक्समध्ये जाऊन आपण कॉमेंट्स करू शकतात, जेणेकरून पुन्हा आपल्याला हे गणित शिकायला मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या गुजरात राज्यामध्ये मराठी शिक्षण देणाऱ्या संस्था खूपच कमी आहेत. त्यामुळे आपले कोणते मराठी विद्यार्थी असतील आणि जे कोणी 8वी मध्ये शिकत असतील अशा मुलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा गुजरातमध्ये राहून मराठी भाषेमध्ये गणित शिकण्याचा चान्स मिळेल आणि तुमच्याकडून त्यांना एक मदत मिळेल. जर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आमच्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ बनवू शकतो. तोपर्यंत बाय बाय.